एकटं लढण्याची गरज पडल्यास तयारीला लागा असं म्हणत आमदार निलेश राणे यांनी स्वबळाचे संकेत दिलेत। कुडाळमध्ये शिवकार्य सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ झाला, त्यावेळी ते बोलत होते। संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना राजकीय दिवाळखोरीत टाकलं असा आरोप आमदार निलेश राणेंनी केलाय। संजय राऊतांमुळे उद्धव ठाकरेंचा राजकारणातनं पत्ता कट झाला अशी टीकाही राणेंनी केली आहे। अजित पवारांनी स्वतःच्या हिमतीवर निवडणूक लढवून दाखवावी असं आव्हान मनसेच्या संदीप देशपांडेंनी दिलंय। भाजपचा पदर पकडून अजित पवार निवडून आलेत असा टोलाही त्यांनी लगावलेला आहे। स्वतःच्या मुलाला निवडून आणता आलं नाही असं अजित पवारांनी राज ठाकरेंना म्हटल्यावर देशपांडेंनी प्रत्युत्तर दिलंय। दिल्ली निकालावरनं राऊतांनी भाजपवर हल्लाबोल केलाय। 10 वर्षात लोकशाही पद्धतीनं निवडणूक झाली नसून जिंकण्यासाठी भाजपकडनं सामदाम दंडभेदचा वापर केला जातोय असा आरोपही राऊतांनी केलाय। कोकणात शिवसेना ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसलाय। 13 फेब्रुवारीला ठाण्यामध्ये राजन साळवी यांचा प्रवेश होणार आहे। एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये साळवी धनुष्य बाण घेणार आहेत, तर यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहतील। रायगड जिल्ह्यात भाजपनं आपल्याच मित्र पक्षाला मोठा धक्का दिलाय। शिवसेनेतील नाराज माजी जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश देसाईंसह शेकडो समर्थकांनी पालीतल्या मेळाव्यात खासदार धैर्यशील पाटलांच्या साक्षीनं भाजपात प्रवेश केलाय। गोपीनाथ मुंडेंनी भाजप मोठा केला, पक्ष उभा केला असं मोठं विधान पंकजा मुंडेंनी केलंय। गोपीनाथ मुंडे भाजपच्या जन्मापासून होते असं म्हणत गोपीनाथ मुंडेंवर प्रेम करणाऱ्यांचा साठा केला तर एक वेगळा पक्षच उभा राहील असं पंकजा मुंडेंनी म्हटलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त पुण्यामध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे। या बॅनरवर अनस्टॉपेबल लीडर मिशन टायगर असा उल्लेख आहे। पुण्यातील एफसी रोड जंगली महाराज रोडवर एकनाथ शिंदेंना शुभेच्छा देणारे बॅनर्स झळकावण्यात आलेत। सांगलीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे। सांगलीमधील शिवसेनेनं पुतळा उभारणार असल्याची घोषणा केली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडनं शिरीष महाराज मोरे यांच्या कुटुंबियांना 2 लाखांची मदत करण्यात येणार आहे। शिरीष महाराज मोरे यांनी 32 लाखांचं कर्ज झाल्यामुळे आत्महत्या केली होती, त्यामुळे शिंदेकडनं 32 लाखांची मदत घेऊन पुरंदरचे आमदार विजय शिवतारे मोरे कुटुंबियांच्या भेटीला जाणार आहेत। नाशिक जिल्ह्यातल्या हरणबारी भागात आमदार दिलीप बोरसे यांनी आश्रमशाळेमध्ये अचानक भेट दिली। यावेळी ते विद्यार्थ्यांसोबत जेवायला बसले। त्यांनी आश्रमशाळेची पूर्ण तपासणी केली, तर विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक आढावाही घेतलाय। त्यांनी आश्रमशाळेतल्या कर्मचाऱ्यांना काही सूचनाही केल्यात। कृषी विभागाच्या वतीनं सर्वच शेतकऱ्यांच्या मातीचं परीक्षण केलं जाईल असं कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी सांगितलं। तर शेतकऱ्यांना हवामान आणि पावसाचा अंदाज यावा यासाठी गावोगावी इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले लावणार असल्याचं कोकाटेंनी सांगितलंय। सोयाबीन खरेदी केंद्र बंद केल्यामुळे किसान सभा आक्रमक झाली। सोयाबीन खरेदी केंद्र तातडीनं सुरू करा, अन्यथा कृषी मंत्र्यांच्या घरासमोर सोयाबीन ओतून आंदोलन करणार असा इशारा किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवले यांनी दिलाय। सोयाबीन संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंतांनी दिली आहे। तर शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नसल्याचं आश्वासनही सामंतांनी दिलंय। महाराष्ट्र राज्याचे चंद्रपूर जिल्ह्यातील आनंदवन प्रकल्पाला 10 कोटी निधी देण्याची घोषणा करण्यात आली आहे। आनंदवनला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त कृतज्ञता सोहळा घेण्यात आला। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी निधीची घोषणा केली, सोबतच आमटे कुटुंबियांच्या कार्याला सलाम केला। वाशिम जिल्ह्यात पहिल्यांदाच अखिल भारतीय मंगलामुखी किन्नर महासंमेलन आयोजित केलं होतं। सुख शांती समृद्धीसाठी तृतीयपंथीयांनी यावेळी कलशयात्रा काढली। यामध्ये मोठ्या संख्येनं तृतीयपंथीय सहभागी झाले होते। जळगावच्या अमळनेरमध्ये राष्ट्रवादी पक्ष कार्यालयामध्ये सदस्य नोंदणी अभियान राबवण्यात आलं। आमदार अनिल पाटलांच्या उपस्थितीमध्ये सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ झाला। यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांना सदस्य नोंदणी करून घेण्याचं आवाहन अनिल पाटलांनी केलं। कोल्हापुरातील माजी सैनिकांना मिळालेले मेडल्स ते जिल्हाधिकाऱ्यांना परत देणार आहेत। सरकारी नोकरीतील आरक्षणाच्या चुकीच्या कार्यपद्धतीचा निषेध म्हणून माजी सैनिक मेडल्स परत देणार आहेत। सैनिकांचं सरकारी नोकरीतल्या आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी माजी सैनिक आक्रमक झाले।
उत्तर प्रदेशातल्या प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्यात अजूनही दररोज लाखो भाविक हजेरी लावत आहेत। आतापर्यंत महाकुंभ मेळ्यात 42 कोटींहून जास्त भाविकांनी पवित्र स्नान केलं आणि अजूनही भाविकांची रीघ सुरूच आहे। यामुळे महाकुंभाला जाण्यासाठी अनेक रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते। प्रयागराजमधील बहुतेक भागात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। स्नान करण्यासाठी येणाऱ्या भक्तांच्या गर्दीमुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली, त्यामुळे नागरिकांना चौक ओलांडणं देखील कठीण झालंय। अकोल्यातील रामदास पेठ परिसरातील महापालिकेच्या शाळा क्रमांक 7 मध्ये शिष्यवृत्ती परीक्षेचं आयोजन केलंय। मात्र या ठिकाणी डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे पालकांनी स्वतःच्या पैशानं मच्छरांना रोखण्यासाठी अगरबत्ती आणली, तर काही पालकांनी डास पळवण्यासाठी क्रीमचा वापर केलाय। भिवंडीमध्ये निकृष्ट रस्त्यांच्या कामामुळे बांधकाम विभागाचे अभियंता दत्तू गीते यांच्या विरोधात सर्व पक्षीयांनी निषेध आंदोलन केलंय। काँग्रेसचे ठाणे जिल्हा ग्रामीणचे सरचिटणीस पंकज गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन केलंय। यावेळी शेकडो आंदोलकांनी जोरदार निदर्शनं करून निषेध व्यक्त केलाय। पुनर्वसनाच्या मागणीसाठी बुलढाण्याच्या पेनटाकळीचे ग्रामस्थ आक्रमक झालेत। महिला मुलाबाळांसह नागरिक आंदोलनात सहभागी झाले। बोटीत बसून या ग्रामस्थांनी नदीपात्रात आंदोलन केलंय। 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचं ऑनलाईन समुपदेशन करण्यात येणार आहे। परीक्षेच्या काळात विद्यार्थी मानसिकदृष्ट्या दडपणाखाली असतात, त्यामुळे राज्य शिक्षण मंडळानं पुढाकार घेत हा निर्णय घेतलाय। विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी हा उपक्रम आहे। राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेची विद्यार्थ्यांना प्राप्त झालेल्या गुणांची यादी परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली आहे। या यादीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी 18 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे। मनोज जरांगे यांच्या मेहुण्यासह 9 जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली। जालन्यात वाळू माफियांविरोधात प्रशासन ऍक्शन मोडवर आलं असून वाळू चोरी तसंच इतर गुन्ह्यातील 9 जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली। यात जरांगेंच्या मेहुण्याचा देखील समावेश आहे। कुणाचा नातेवाईक असल्यानं अटक होत नसते, तर गुन्हा केला की अटक होते, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। जरांगेंच्या मेहुण्यावर तडीपारीची कारवाई केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। संतोष देशमुखांची हत्या अवघ्या 3 तासात केली। 3 तासात केलेल्या हत्येचा तपास करायला एवढा वेळ का लागतोय, असा उद्विग्न सवाल संतोष देशमुखांची कन्या वैभवीनं केलाय। आम्हाला न्याय द्या, अशी याचना देखील तिनं केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच मुंडेंचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केली आहे। मुख्यमंत्र्यांना राजीनामा घेण्याचा अधिकार असून देशमुखांच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी, असंही त्यांनी म्हटलंय। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय राष्ट्रवादी पक्षानं घ्यावा, असं आमदार सुरेश धस म्हणाले आहेत। तर राजीनामा न घेतल्यानं जनतेमध्ये पक्षाची बदनामी होते। अजितदादा सुनील तटकरेंनी मनात आणलं तर राजीनामा होऊ शकतो, असंही धस यांनी म्हटलंय। यांच्या हातामध्ये आहे। परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी आणखी 4 पोलिसांना निलंबित करण्यात आलं। पोलिसांच्या मारहाणीमुळे सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे। बीड जिल्हा परिषदेमध्ये डिसेंबरमध्ये माहिती अधिकारातील एकही अर्ज निकाली काढला नसल्याची माहिती आहे। मंत्रालय मासिक सुधारणा अहवालात ही माहिती असल्याचं समजतंय। तर कोल्हापूर, सोलापूरसह 7 महापालिकेतलेही 100% अर्ज पडून नसल्याचं कळतंय। नंदुरबारमधल्या धडगावात पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्याचा गैरकारभार समोर आलेला आहे। या कार्यालयाच्या जवळ 1,500हून अधिक आधार कार्ड उघड्यावर फेकल्याचं आढळलं। पोस्टात आलेले महत्त्वाचे कागदपत्र वाटप न करता फेकल्यानं या प्रकरणाच्या चौकशी करण्याची मागणी होतीये। वर्ध्याच्या आर्वी शहरातील नेहरू मार्केट इथल्या 12 दुकानांचे शटर फोडून चोरी करण्यात आली। पोलिसांच्या दुर्लक्षामुळे या चोऱ्या झाल्याचा आरोप स्थानिक व्यापाऱ्यांनी केला। चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे। धुळ्यात भाडेतत्वावर घेतलेल्या वाहनांची परस्पर विक्री करणाऱ्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केलं। यावेळी आरोपींकडनं 2 चारचाकी वाहनं जप्त केली आहेत। कंपन्यांकडनं भाडेतत्वावर दुचाकी घेऊन त्यांची परस्पर स्वस्तात विक्री करण्याचं काम ही टोळी करत होती।
श्रद्धा वालकरचे वडील विकास वालकर यांचं मुंबईमध्ये हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते त्यांच्या पत्नीसोबत वसईत राहत होते. श्रद्धा वालकरची 18 मे 2022ला दिल्लीच्या महरोली भागात तिच्या प्रियकरानं क्रूरपणे हत्या केली होती. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातल्या कारवाडीत शंकरपटाचा थरार रंगलाय. नंदिकेश्वर ग्रुपनं 2 दिवसांची ही स्पर्धा भरवली आहे. यामध्ये अकोला जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातनं 35 बैल जोड्या सहभागी झाल्या होत्या. या शंकरपटाची खास दृश्य ड्रोन कॅमेऱ्याने चित्रित केली आहेत. कर्नाटकच्या मंगळुरूमध्ये लोकप्रिय म्हशींची स्पर्धा झाली. या स्पर्धेत 160 म्हशींच्या जोड्या सहभागी झाल्या. दक्षिण भारतात दरवर्षी कंबाला नावाची स्पर्धा होते, ज्यामध्ये म्हशींच्या जोड्या घेऊन म्हशींचे मालकही चिखलातनं धावतात. या जी म्हशींची जोडी जिंकेल त्यांच्या मालकाला मोठं बक्षीस दिलं जातं. कोल्हापुरात इंडियन पॅराडाईज फ्लाय कॅचर या पक्षाला अधिवास पाहायला मिळाला. घनदाट जंगलात आढळणारा हा पक्षी कोल्हापुरातील राजारामपुरीत बागडताना दिसलाय. हा शुभ्र पांढऱ्या रंगाचा दुर्मिळ असा फ्लाय कॅचर पक्षी आहे. मध्य रेल्वेकडनं रोहा यार्डमध्ये मंगळवारी विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. ओव्हर रायडिंग स्विच बदलण्याच्या कामासाठी हा ब्लॉक घेण्यात आलाय. यानुसार सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत विशेष वाहतूक ब्लॉक असेल. त्यामुळे काही मेल एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावरही परिणाम होणार आहे. इंदोर नागपूर वंदे भारत एक्सप्रेसच्या वेळापत्रकात काहीसा बदल केला जाणार आहे. उद्यापासून गाडीच्या आगमनाच्या वेळेत बदल होणार आहे. 2:35 नागपूर स्थानकात येणारी वंदे भारत एक्सप्रेस आता 3:20 नागपूर स्थानकात येणार आहे. रेल्वे प्रशासनानं याबाबतची माहिती दिली आहे. एसटी प्रशासनासाठी यूपीआय लाभदायक ठरलेली आहे. यूपीआयच्या माध्यमातून तिकीट खरेदीमध्ये जवळपास दुपटीनं वाढ झाली. तिकीट दर वाढीनंतर यूपीआयच्या माध्यमातून केलेल्या तिकीट विक्रीतनं एसटी महामंडळाला 15,88,62,000चा महसूल मिळाला आहे. एसटीच्या तिकिटामध्ये झालेल्या दरवाढीमुळे कोल्हापूर विभागाच्या उत्पन्नात 12 लाख रुपयांची भर पडली आहे. कोल्हापूर विभागाचं दरवाढीच्या आधी 72 लाख इतकं उत्पन्न होतं. आता ते वाढून 84 लाख इतकं झालंय.